तुम्ही आता सांगितली की ग्रह शिफ्ट करायचे, म्हणजे माझा जर केतू एखाद्या विशिष्ट स्थानात आहे, तो तिथे मला त्रास देतोय, पण समजा तो माझा 5व्या जर खाण्यामध्ये गेला तर मला बेनिफिट देईल, तर मी त्याला 3ऱ्यावरून 5व्याकडे शिफ्ट करू शकते. करू शकता. म्हणजे कसं आहे माहितीये का, त्या त्या ग्रहांना शिफ्ट करायचे उपाय वेगळे आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला ते जमिनीत द्यायचंय किंवा हे करायचं नाहीये, तर ह्याच्यासाठी सुद्धा लॉजिक खूप आहे. तर पंचम स्थान, 5वं स्थान काय दाखवतं, तर सरकारी दवाखाना किंवा सरकारशी रिलेटेड गोष्टी, सरकारी शाळा याच्याशी रिलेशन दाखवतं. मग तुम्हाला जेव्हा गोष्टी शिफ्ट करायच्या आहेत, तेव्हा तुम्ही त्या प्रकारे उपाय करू शकता. तर तुम्हाला पहिल्या घरामध्ये न्यायचं असेल ना, तेव्हा तुम्ही त्याला त्या ग्रहाची वस्तू ही धारण करायला सांगता गळ्यामध्ये. जेव्हा तुम्हाला दुसऱ्या घरामध्ये न्यायचं असतो, तेव्हा ते तुम्हाला मंदिरामध्ये न्यायचं असतं. पण हे सगळं कधी करायचं असतं, तर वर्षफलमध्ये तो ग्रह बिघडलाय आणि मूळ कुंडलीमध्ये तो चांगला आहे, ह्याच वेळेला करायचं. वर्षफलमध्ये जर तो चांगल्या स्थानात आला असेल तर जनरल रेमेडीज करायचे नाहीत. म्हणजे हे सुद्धा आहे बघा, तुम्ही जेव्हा असं म्हणता, बरेच लोक असे म्हणतात बघा की लाल किताब बॅकफायर करतं. हो, माझा पुढचा प्रश्न होता तो. हा, तर तो आपण बोलू का. तर तुम्हाला ना आता इतकं हे तुम्ही लाल किताब देऊ नका. तर मी पुन्हा याच्यासाठी एक साधं उदाहरण देते. तुम्हाला बरं नाहीये, तुम्हाला ताप आलाय, तुम्ही डॉक्टरकडे गेलात, त्यांनी तुम्हाला औषध दिलं, तुमची प्रकृती बघून तुम्ही औषध घेतलं आणि बरे आला. तेच तुमच्या घरामध्ये तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला ताप आला आणि त्यांनी तेच औषध घेतलं, तर ते त्याला चालेल का? नाही. मग ते त्याला चालणार नाही, तर तुम्ही तेव्हा त्या माणसाला दोष देणार की अरे तू मला न विचारता औषध का घेतलं. तुम्ही डॉक्टरला दोष देता का? नाही देत. मग इथे लाल किताब म्हणजे डॉक्टर आहे. तुम्ही त्या डॉक्टरकडे न जाता नुसते कुठेतरी कोणाकडनं तरी ऐकले, युट्यूबवर पाहिले, कोणीतरी सांगितले म्हणून उपाय केलेत, ते नाही तुम्हाला लागू पडणार. पर्टिक्युलरली तुम्हाला तज्ञ लोकांकडे जाऊन तुमची पत्रिका दाखवून, तुमचं वर्षफल दाखवून ते उपाय करायला लागतात.